वळत सुद्धा नसेल असं काही होऊ शकतं. दुसरी महत्वाची गोष्ट इथं आहे, या महिला इथं आहे, विशेषतः युवती तरुणी इथं आहे. तरुणींना मला सांगायचं आहे की आपल्या रूपानं इथे आम्हाला चावला दिसली पाहिजे. चावला म्हणजे कोण चावला माहिती आहे का तुम्हाला? कल्पना चावला मला दिसले. मला इथे लता मंगेशकर पण दिसली पाहिजे, मला इथं मदर तेरेसा पण दिसली पाहिजे, मला इथं सचिन तेंडुलकर पण दिसला पाहिजे. पण तो केव्हा? आम्ही म्हणतो आमच्या घरात दिसला पाहिजे, शेजारच्या घरात दिसायला लागला तर आम्हाला तो समजतो. माझ्या मुलाला 85% मार्क मिळाले आणि समोरच्याला 90% मार्क मिळाले तर 90%ला माझा 85% वाला सांगतो तर तो असाच पास झाला. त्याचं कौतुक करायचं राहिलं बाजूला, परंतु कौतुकाची थाप या पुढच्या काळामध्ये पवारांनी घोलपाला दिली पाहिजे ना, घोलपानी पवाराला दिली पाहिजे, हिंदुरावांनी देशमुखांना दिले पाहिजे, देशमुखांनी जाकोटियाला दिले पाहिजे. परंतु ती थाप दिलेली मला दिसत नाही. किती लोकांनी आता गुणी आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा गावामध्ये सत्कार केला मला सांग. ज्या गावामध्ये 90%, 80%, 70% ज्या विद्यार्थ्याला मार्क मिळतात त्याचा किती लोकांनी येऊन कौतुक केलं? कुटुंबातल्या चुलत्यांनी तरी आपलं कौतुक केलंय का? याचा सुद्धा आपण विचार केला पाहिजे. आपल्या आईने आपला उल्लेख केला, आपल्या भावाने आपला उल्लेख केला, आपल्या काकाने आपला उल्लेख केला. अशी जर माणसं एकत्र येऊन आपल्या मुलाचा गौरव जर केला तर मुलाला सुद्धा वाटतं की माझ्यासाठी माझे आई बाबा काहीतरी करतात, पाठीवर थाप मारतात. परंतु फुकटची थाप मारायला सुद्धा तुम्हाला वेळ नाही, लोकांची थापा मारायला लोकांना वेळ असतो, हे सुद्धा लक्षात ठेवा. काय चुकलं का माझं? बरोबर बोलतोय ना? मग माझा मुद्दा एवढाच आहे की आपल्या मुलांचं कौतुक आपण करायला शिकलं पाहिजे. ज्या गावातले लोक इथं आलेत त्यांना माझी कळकळीची नम्रतेची विनंती आहे तर 15 ऑगस्टला आपला कार्यक्रम झेंडावंदनाचा होतो. झेंडावंदन झाल्यानंतर गावकीच्या ग्रामस्थांनी एक निर्णय घ्यायचा का गुणी आणि गुणवंत विद्यार्थी आपल्या गावात जे आले ते 10वीचे असो, 9वीचे असो, 12वीचे असो, का FY BComचे असो, PhDचे असो, त्यांना कमीत कमी एक गुलाबाचं फुल द्यायला किती पैसे लागतात? किती पैसे लागतात? 10 रुपये, 20 रुपये, 25 रुपये. परंतु ते त्याला जर उभारणी देणारे ठरू शकले तर त्याच्यामध्ये सुद्धा चांगला बदल होऊ शकतो. हे बदल होण्याची प्रक्रिया जर आपल्याला या पुढच्या काळामध्ये सुरू ठेवायची असेल तर या अशा प्रकारचे गुणी आणि गुणवंत विद्यार्थ्यांचे कार्यक्रम होणे गरजेचं आहे. आणि मगाशी रमेशनी अँकरिंग करत होता, भविष्यामध्ये तुला सचिन तेंडुलकरची जशी बॉलिंग जोरदार चालते तशी तुझी बॉलिंग महाराष्ट्रामध्ये होईल अशी खात्री तुला पहिल्यांदा. अजितदादा पवारांच्या बरोबर आहे, ज्या ज्या वेळी अजितदादा पवार इकडे येतील त्यावेळी पहिला अँकरिंगचा कार्यक्रम तुला द्यायची व्यवस्था. जरी तू कोणाचा पिया असली त्याच्यापेक्षा समाजाला जोडण्याचं काम जर तुझ्याकडनं होत असेल तर ते सुद्धा या पुढच्या काळामध्ये कौतुकास्पद ठरणार आहे. भविष्याचा वेध घेत असताना चांगल्या चांगल्या प्रकारचे तरुण आपल्याला घडवायचे आहेत. आणि मगाशी काही लोकांनी सूचना केल्या, कॉलेज काढा, हायस्कूल काढा, सगळं काढू, सगळं काय करता येतं, पैशाचं सोंग काय करता येत नाही. आणि आजचा जमाना हा पैशाचा जमाना आहे आणि पैशाच्यासाठी सगळ्या गोष्टी जर करायच्या असतील तर त्याच्यासाठी बुद्धीचा वापर करायला लागतो. बऱ्याच लोकांच्या शैक्षणिक संस्था आहेत, त्या शैक्षणिक संस्थांबद्दल मी काय जास्त बोलणार नाही, परंतु तो तुम्ही जी सूचना मांडलेली आहे त्या सूचनेचा साकल्याने विचार करू. आणि मी व्यासपीठावर बसलेला ना माझी सूचना राहणार आहे, पण तुम्हीच एखादी संस्था रजिस्टर करा, पुढं घ्या. अजितदादा पवारकडनं परवानगी आणून द्यायचं काम माझं आहे. हायस्कूल असो, कॉलेज असो, मेडिकल कॉलेज असो, MPSC UPSC चे क्लासेस असो किंवा भरतीपूर्व प्रशिक्षण विद्यार्थ्यांसाठी करणारा असो, त्याच्यासाठी 2 पावलं मी तुमच्यासाठी सोबत पुढे राहील. आणि विशेषतः पत्रकारांना माझी विनंती आहे की आपण बऱ्याच वर्षापासून मला ओळखता पाहता सगळी सोबत करता येतात, पैशाचं सोबत काय करता येतं. आणि आता प्रत्येक गोष्टीला पैसा आवश्यक आहे आणि पैशासाठी तुम्हाला जागेची गरज लागणार आहे. जागा असेल तर पैसा उपलब्ध होतो, पैसा असेल तर जागा उपलब्ध होतो. आता माझ्या परीने जे काय करायचं ते आपण प्रयत्न करू. पहिल्यांदा या व्यासपीठावर बसलेला माझी विनंती आहे, जुगल जाकोटे एका संस्थेमध्ये कार्यरत आहे, परंतु बाकीची मंडळी त्यांना माझी विनंती आहे की आता 21व्या शतकाकडे आपण आहोत. मराठी मीडियम तर जगलीच पाहिजे, परंतु आता सेमी इंग्लिशचा जमाना आहे, इंग्लिश मीडियम पोरं शिकली पाहिजेत आणि त्याच्यासाठी आपण काहीतरी करूया. लोकांनी लोकांसाठी चालवलेली संस्था. मला आठवतं